सर नमस्कार. आज आपण वेट लॉस म्हणजे वजन कसं कमी करायचं ते याबद्दल आपण डॉक्टर धनंजय मिसाळ सर आयुर्वेदाचार्य यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार. वजन काही केलं कमी का होत नाही सर? वजन काही केल्या कमी नाही होत, तर याचं कारण आहे की आपण जी ट्रीटमेंट घेतोय किंवा ज्याच्यासाठी जे पण आपण प्रयत्न करतोय ते या प्रयत्नामध्ये कुठेतरी चुकी होते आणि या चुकीमुळे आपलं जे वजन आहे तर काही पण केलं कमी होत नाही. कमी खाऊनही वजन कमी होत नाही सर, वजन वाढतंय सर. याचं कारण आता काय? बरेच जण काय करतात की वजन कमी करायचं म्हणून जेवण सोडून देतात किंवा एकच वेळी जेवण करतात, तरी पण वजन म्हणजे कमी होण्याऐवजी वाढतच जातं. त्याचं कारण काय की तुमच्या बॉडीला किती प्रमाणामध्ये कॅलरीजमध्ये आहार पाहिजे तो न घेता जरी एक वेळेस घेतला तर ते कॅलरी आवश्यक कॅलरी आणि तुम्ही इनटेक आणि आउटटेक जो आहे तर याच्यामध्ये जो आहे तर याचं कुठं पण जे गणित आहे तर ते बिघडतं म्हणजे व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे वजन तुमचं वाढत राहतं. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणतो आपण, त्याच्यामुळं वेट गेन होतं कसं? हो निश्चितच, कारण आपले जे काही थायरॉइडचे हार्मोन असतात, काही आपले बॉडीमध्ये पिट्युटरी ग्लँडमधून येणारे हार्मोन असतात, तर हे हार्मोनचं काम बॉडीमध्ये बॅलन्स करायचं काम असतं. म्हणजे तुमचा जो आहार आहे तर त्याच्यामधले फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, सेन्स युटिलायझेशन कसं करायचं तर हे हार्मोनवर डिपेंड असतं आणि ते जर प्रॉपरली डिस्टर्ब झालेले असेल किंवा प्रॉपरली नसेल तर वजन वाढतं. पीसीओडी आणि वजन वाढ याचा काय संबंध असतो सर? हो, पीसीओडीमध्ये हार्मोन इम्बॅलन्स झालेला असतो, हार्मोन पूर्णपणे डिस्टर्ब झालेले असते, त्याच्यामुळे पचनामध्ये परिणाम होतो आणि त्याचं वजन वाढत राहतं. पीसीओडीमध्ये मोस्ट कॉमन जर सिम्पटम असेल तर एक आहे की वजन न वाढणे आणि पाळी रेग्युलर न येणे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करावं लागेल? पोटाची चरबी करण्यासाठी जे आहे तर पहिले आपल्याला त्याच्यामध्ये प्रथमतः जे आहे तर आपल्याला व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यासोबत तुम्हाला जीवनशैली म्हणजे त्याच्यामध्ये आहार, व्यायाम आणि औषधी या 3 गोष्टीचा समावेश करावा लागतो. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधाने आपण चांगल्या प्रकारे कोणतेही साईड इफेक्ट न होता एक उत्तम प्रकारे वजन कमी करू शकतो कमी दिवसामध्ये. फक्त डायटिंग करून वजन कमी करता येते का सर? फक्त डायटिंग करून वजन कमी करता येतं हे असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल, कारण नुसतं डायटिंगच नाही तर त्यासोबत योग्य आहार असणं गरजेचं आहे, त्यासोबत काही एक्सरसाइज असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत जर तुमच्या बॉडीमध्ये काही विकृती असेल तर त्यासाठी आपल्याला मेडिसिन पण चालू करणं गरजेचं आहे. वारंवार भूक लागते, याचं काही वजन वाढण्याचं कारण असू शकतं? वारंवार भूक लागणे याच्यामध्ये तुमच्या अग्नी जो आहे आयुर्वेदानुसार तर तो अग्नी जो आहे तर विषम असणे. म्हणजे वारंवार भूक लागणे म्हणजे काय की शरीराला आवश्यकता किती आहे याची जी जाणीव आहे तर ती प्रॉपरली न होणे आहे आणि त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त आहार घेतले जाणं हे एक त्याचं कारण आहे. झोप कमी झाल्यानं वजन वाढतं का? निश्चितच झोप कमी झाल्याने काही मध्ये वजन वाढतं, वाढू पण शकतं आणि कमी पण होऊ शकतं, कारण झोप डिस्टर्ब झाली म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्स झाला म्हणजे वजन वाढू पण शकतं आणि झपाट्याने कमी पण होऊ शकतं, दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात. स्ट्रेसमुळे वजन वाढतं? स्ट्रेसमुळे वजन वाढतं, कारण परत मुद्दा तिथंच येतो, स्ट्रेस आला म्हणजे अन्न पचत नाही, अन्न प्रॉपरली न पचन झाल्यामुळे जे टॉक्झिन आहे ते बॉडीमध्ये साचून राहतात आणि त्याचे विपरीत परिणाम होऊन वजन वाढतात. अनवॉन्टेड फॅट जे आहे तर त्याचं डिपोजिशन होण्यास सुरुवात होते. वेट लॉस साठी चालण्याचा व्यायाम किती उपयोगी आहे? वेट लॉस साठी केवळ चालण्यानेच वेट लॉस होईल असं आपण निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु एवढं आहे की चालण्यामुळे थोडाफार परिणाम वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. आयुर्वेदानुसार मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी काय करावं लागेल? आयुर्वेदानुसार मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी आपण प्रथमतः आहार जो आहे तर तो बदलतो, त्याची जीवनशैली म्हणजे विहार बदलतो आणि जर आवश्यकता पडली तर मेडिसिन पण आपण त्याच्यामध्ये देतो. वजन कमी करण्यासाठी कमजोरी येते, आपण डाएट वगैरे करतो, कमजोरी येते, त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की खूप हेवी डाएट म्हणण्यापेक्षा खूपच जे डाएट आहे ते काटेकोरपणे पाळलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणताही कॅलरीचा विचार न केला जातो आणि एक्सरसाइज जी आहे तर ती आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त केली जाते. त्याच्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते, मसलचं जे आहे तर मसल जे आहे तर वीक होतात आणि त्याच्यामुळे डिहायड्रेटेड बॉडी मसल वीक झाल्यामुळे तुम्हाला थकवा जाणू शकतो, कमजोरी जाणू शकते. एक शेवटचा प्रश्न सर, आयुर्वेदिक पद्धतीने नैसर्गिक वेट मॅनेजमेंट करता येते का? हो नक्कीच. आपण म्हणजे की आयुर्वेदिक पद्धतीने प्रॉपरली जर तुम्ही मेडिसिन, आहार विहार याचं जर पथ्य पालन केलं तर आयुर्वेदाने आपण तुमच्या बॉडीचे 10% वेट पर मंथ आपण कमी करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं वजन जर 90 किलो असेल आणि त्याला जर समजा वजन कमी करायचं असेल
तर आपण दर महिन्याला त्याचं एक 9 ते 10 किलो वजन जे आहे तर प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंटने कमी करू शकतो, कोणतेही साईड इफेक्ट न होता. तर ठीक आहे. तर सरांनी खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद सर.